कैवारी निज भक्ता करी उल्हास. हनुमंतराय असणारे राम समजून भारताला बोलतात. प्रभू रामचंद्र जे काही तुझी प्रतिज्ञा ती पूर्ण करण्याचा प्रयत्न कर. अशा लपालपीच्या गोष्टी जर केल्यास तर मी चालू देणार नाही. हनुमंतराय बोलतात. अशोक वनिके माझारी अडकली सीता सुंदरी. तिसी सोडवुनी जड करी अभिषेक करी बिभीषण. हे प्रभू रामचंद्र तुम्ही जर असे पळू लागला तर अशोकवनामध्ये असणारी सीता कोण सोडवणार आहे. मग ती सोडवण्याकरता माझ्या बरोबर तुम्हाला यावं लागते. तुझी आन रघुनाथा पाऊलही न घालवे सर्वथा. तुझ बिन आम्ही सकळ व्रथा असा रसा भूमिवार. हे प्रभू रामचंद्र तुमच्याशिवाय आम्ही पाऊल सुद्धा ठेवणार नाही. ही प्रभू रामचंद्र तुमची असणारी शपथ आहे. असे हनुमंतराय राम समजून भारताशी बोलतात. किती पाहसी निर्वाण कासयासाठी धरिसी मौन. तुझ बिन न करी गमन ते तेची प्राण आता सांडिन. हे प्रभू रामचंद्र किती वेळ असणारी तुम्हाला वाट पाहायची. किती वेळ असणार असे नाटक करायचे. म्हणून हनुमंतराय असणाऱ्या भरताशी बोलत आहे. नमन तुझिया पायासी लोटांगण चरणांसी. बहुत झालो कासाविसी रणे युद्धासी न वचता. हे असणारे प्रभू रामचंद्र किती वेळ वाट पाहायची. किती वेळ असणारी तुमची असणारी वाट पाहता पाहता लवकर आपल्याला युद्ध करायचे रावण मारायचा. असे कोण हनुमंतराय असणारे भरताला समजून रामाच्या स्थितीमध्ये बोलतात. अश्रू आले दोन्ही डोळा गात्रे कापती चळचळा. सर्वांगी स्वेद कल्लोळ चालिला कपी विकळ जाऊ पाहे. भरताला राम समजून बोलत असताना हनुमंताच्या हृदयाच्या ठिकाणी असणारे अश्रू असणारे रोमांचित झाले. हनुमंतराय असणारे थरथर त्यांचे शरीर कापू लागलेले. देखता कपीचे चिन्ह श्रीरामी प्रेम गहन. भरत झाला मूर्छापन्न देह भावासी जाण विसरला. हनुमंतराय असे बोलत असताना हनुमंतरायाची असणारी स्थिती पाहिली. पाहिल्याच्या नंतर भरत असणारा मूर्छित पडलेला आहे. नाटवे देह गेह व्रती नाटवे वर्णाश्रम जाती. नाटवे स्वजन संतती जडली व्रती श्रीरामी. असं ज्यावेळेस झालं भरताची स्थिती मूर्छापन्न झालं. हनुमंताची ती स्थिती झाली. मी भरत आहे किंवा हनुमंताला मी असणार हनुमंत आहे. दोघांची स्थिती काय झालेली एक रूप झालेली आहे. नाटवे क्रिया कर्म नाटवे धर्म धर्म. नाटवे रूप नाम भरत सप्रेम पडियला. भरताला मी कोण आहे. माझं कार्य काय आहे. मी कार्य करता कशाला आलोय. हनुमंताची ती स्थिती झाली की मी काय करणार आहे. माझी असणारी काय परिस्थिती झाली. असं दोघांची असणारी दोघांमधला विचार आहे. एरीकडे कपिरंदन झाला ती विस्मयपन्न. श्रीरामन होवोनिया कोण मज संपूर्ण लक्षेन. अशी ज्यावेळेस परिस्थिती झाली हनुमंत असं बोलत असताना भरताला वाटलं मला राम समजून बोलतोय. कोणती परिस्थिती कोणतं संकट आहे असा भरत विचार करतोय. दिसे श्रीराम सादृश्य देई एक अंश उना नाही. रूप लावण्य गुण काही उणे नाही श्रीरामा. रूपामध्ये गुणामध्ये कोणती बी असणारी परिस्थिती वेगळी नाही. सगळं एकच आहे असं भरत बोलतोय. मान देटका मेघश्याम तनु देखा. कासे पितांबर सुरेखा स्वरूप देखा साजिरे. भरताकडे असणारं अवलोकन केल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र आणि भरत दोन्हीची स्थिती असणारी समसमान झालेली आहे. कपी विचारी मनात तव भरत झाला सावचित्त. गालोनी लोटांगण त्वरित कपीनाथ विनविला. भरताने अशी स्थिती पाहिली. हनुमंताला असणारं लोटांगण घातलं आणि विचारायला सुरुवात केली. तू रामाचा निजभक्त सखा जीवलग हनुमंत. रामाज्ञेसी नित्यांकित रामसेवित सर्वदा. हे हनुमंता प्रभू रामचंद्रांचा नित्य असणारा तू भक्त आहेस. आवड आहे प्रभू रामचंद्राची म्हणून तुला मी विचारण्याचा प्रयत्न करते.
मी श्रीरामाचा धाकटा बंधू भजनहीन महाबंधू नायके श्रीराम कथा गंधू अभाग्य सिंधू मी एक. प्रभू रामचंद्राचा असणारा मी धाकटा भाऊ असल्याच्यानं माझी परिस्थिती प्रभू रामचंद्राचं माझं सारखीच परिस्थिती असल्यामुळे तुम्हाला भास झालेला आहे. नायके श्रीरामाचे नाम नाटवे श्रीरामाचे कर्म न देखे श्रीरामाचे प्रेम भजनादम मी एक. दोघांची असणारी एकच स्थिती आहे. प्रभू रामचंद्राची स्थिती आणि भारताची दोन्ही असणाऱ्या समान स्थितीमध्ये म्हणून दोघांचं असणारं एकच रूप आहे असं हनुमंतराला भरत होतंय. तू सभाग्य कपिनंदना सभाय वेचिले श्रीराम भजना रामे विन नेनसियाना प्रेमा गहन श्रीरामी. हनुमंतराय, तुला असणारी रामाची असणारी सेवा मिळाली आणि रामाची सेवा मिळाली तुझं किती भाग्यामध्ये असं भरत असणारा बोलतोय. सर्वेंद्रियांच्या ठाई राम कोंदला तुझे देई रामा वाचून नेनसी काही मनोनी पाही विनविध. या ठिकाणी हनुमंतराय पूर्ण असणारा राममय तुझी असणारी पूर्ण देहच आहे असा बोलत असताना भरत असणारा हनुमंतराला बोलला. आजी 14 वर्षापाठी कपी तुझ्या वाकपुटी ऐकिली श्रीरामाची गोष्टी तेने पोटी अवस्था. आतापर्यंत 14 वर्ष झाली. वाचक तुकाराम तांदळे. आज रामाच्या तुकाराम तांदळे. सूचक देवीदास सजगणे. ऐकावया श्रीराम कथा अंतरी अनिवार अवस्था भक्तो तमा कपिनाथा उदासता नसावी. रामकथा आजपर्यंत आहे कानावर आली नाही पण आज रामकथेची असणारी परिस्थिती तुम्हाला असणारी मी विचारणार आहे. कशी परिस्थिती ते तुम्ही मला सांगा. ऐका, वेळेचं बंधन राखा आणि जरा फास्ट चला. पुन्हा जर या ठिकाणी पारायण करावं लागल. सांगणाऱ्यांना कल्पना आहे की वविबद्ध आणि पटपट. हरी प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान महाराज की जय. जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. ओम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. हरी अहर्निशी हेची चिंतित जो कोणी सांगेल रामचरित आजी तू भेटलाशी येथ तरी साध्यांत मज सांग. शांत मज सांगे. ऐका, भरत असताना हनुमंतरायाला सांगू लागलेला बाबा 14 वर्षानंतर रामाचा शब्द रामाचं नाव मी आजच ऐकलं पण नेमकं काय झालंय हे मला सविस्तर सांग असं भरत बोलू लागले. उलांगणी जाशीथ तरी मज होईल प्राणांत तुझ कोपेल रघुनाथ उपेक्षिला भरत काय मनोनी. वृत्तांत जर तो नाही सांगितला तर असणार काय होणार आहे. मला उल्लंघून गेल्यानंतर माझा प्राण जाईल आणि प्राण गेल्यानंतर प्रभू रामचंद्राचा कोप तुझ्यावर होणार आहे असं भरत हनुमंतरायाला बोलू लागले. तिकडे स्वामी क्षोभेल इकडे माझा प्राण जाईल उभय संकटी शिनशील विश्व ही बोल तुझ लाविल. गेल्यानंतर रामप्रभूचा राग तुझ्यावर येणार आहे. पाठीमागे असणारा माझा प्राण जाणार आहे आणि नंतर जगाचा असणारा बोल तुझ्यावर येणार आहे. कसा येणार आहे
हनुमंतामुळं भरत मरण पावला. का पावला? तर रामकथा न सांगितल्यामुळं भरताने आत्मघात केला. हे शब्द असणारा तुझ्यावर येणार आहे भरता हनुमंता, असा भरत बोलू लागलेला आहे. सद्रढ मनी विवांचून मद द्यावे समाधान, ऐकून या कपी नंदन लोटांगण घालीत. भरताचं बोलणं हनुमंताने ऐकलेलं आहे. ऐकून साष्टांग दंडवत भरताला घातला. का घातला? तर भरत असणारा म्हणू लागलेला आहे की बाबा त्या ठिकाणी लंकेच्या ठिकाणी काय झालंय, कसं घडलंय, हा वृत्तांत सांगितल्याशिवाय न जायचंय. त्यावेळेला हनुमंताला असं वाटलं याच ठिकाणी जर ही कथा सांगत बसलो तर सूर्यनारायण निघणार आहे, तिकडं लक्ष्मण मरणार, औषधी नेऊन काही उपयोग होणार नाही. याच्यासाठी साष्टांग दंडवत घातला. आणि काय म्हणतात हनुमंतराय, मज सांगता व्रतांत विलंब लागो पाहे येत, उपाय येताची भास्वत होईल घात स्वमित्रा. हनुमंतराय म्हणू लागले भरता ऐक, जर मी इथं तुला कथा सांगत बसलो, सगळा वृत्तांत सांगत बसलो तर सर्व रात्र जाईल, सूर्यनारायण उगवण, सूर्यनारायण उगवल्यानंतर काय होईल, तिकडं लक्ष्मणाचा प्राण जाईल, असं भरताला हनुमंतराया बोलू लागले. ब्रह्मशक्ती महादारुण वरी पडता रवी किरण, सौमित्राचा जाईल प्राण म्हणून तवरेने जाताशे. मी रातोरात वल्ली नेण्यासाठी आलेलो आहे. कशासाठी आलेलो आहे? त्या ब्रह्मशक्तीला वरदान आहे, सूर्याचं किरण त्याच्यावर पडलं की ज्याला शक्तिघात झालेला आहे तो मरण पावणार. म्हणून सांगतो भरता, मला या ठिकाणी गुंतू नको, मला मोकळीक दे. का? जर सूर्यनारायण निघला आणि असणारा जर त्या सूर्यनारायणचे किरण त्या जखमेवर जर पडले तर लक्ष्मण वाचणार नाहीये. म्हणून याच्याकरता मी साष्टांग दंडवत घालतो. जरी प्रीती स्वमित्रासी रामा ते पाहू इच्छिती, तरी गोऊ नको मजशी औषधीशी नेऊ दे. जर तुझं असणारं प्रेम त्या लक्ष्मणावर जर असेल आणि तुला जर रामाची भेट घ्यायची असेल तर या ठिकाणी मला गुंतवू नको, मला मोकळीक दे, मला जाऊ दे, अशा प्रकारचं भरत बोलू लागले. तुझं माझे लोटांगण शीघ्र द्यावे आज्ञापन, विलंब होईल महाविघ्न प्राण लक्ष्मण सोडिल. मला मोकळीक द्या, मला इथं विलंब जर झाला तर मोठं संकट ओढवणार आहे, लक्ष्मण मरण पावणार आहे, अशा प्रकारचं हनुमंतराय बोलू लागले. ऐकता कपीची मात भ्रत क्रोधे कृतांत, उद्या येता भास्वत करीन घात तयाचा. बोलले त्यावेळेला भरताला राग आला. अरे आम्ही सूर्यवंशामधले असणारे क्षत्रिय आहेत आणि जर सूर्यनारायण उगवला तर मग माझ्याशी गाठ आहे, असा भरत बोलू लागले. वाहतो रामाची अनवृत्तांत न सांगता संपूर्ण, तत्काळ माझा जाईल प्राण अर्धक्षण न लागता. भरता हे भरत म्हणू लागलेले आहेत, हनुमंता जर वृत्तांत मला जर सगळा काही रामाचा नाही सांगितला तर माझा प्राण जाणार, अशा प्रकारचं भरत बोलू लागले. एका वाचवणी जातोशी तुझी जातो ते जीवे मारीशी, इतकेनी सुख नवे श्रीरामाशी कपी जानशी ते करी. हनुमंतरायाला भरत बोलू लागलेला आहे, एकाला वाचवायला जाऊ लागलेला आहे, दुसऱ्याला पाठीमागे मारू लागलेला आहे. हाच तुझा असणारा भक्तिभाव आहे का? असं भरत बोलू लागले. माझा प्राण जाईल येत, शत्रुघ्न तत्काळ करील घात, तिही माता तवरित प्राणघात करतील. असणार माझा प्राण गेला, कौशल्या प्राण देणार, असणार सुमित्रा मरणार, अशा प्रकारचं असणार या ठिकाणी दुःख उत्पन्न होणार, अशा प्रकारचं भरत बोलू. ऐकून युद्ध कथा का कांत होईल गा समजता, साध्यात वृत्तांत न सांगता करीशील घाता सर्वांच्या. भरत सांगू लागलेला आहे की बाबा ही जर कथा तू नाही सांगितली माझा प्राण जाईल, माझा प्राण गेल्यानंतर तिची माता मरत्यात, एवढा अकांत असणारा शत्रुघ्नही मरण,
आणि मग एकाला वाचवायला चालला आणि पाठीमागे 4 मारायला लागले, 5 मारायला लागले. मग हे तुझ्यासाठी बरं आहे का? असं भरत बोलू लागलेला आहे. मग येथील चरित्र श्रीरामाची सांगे सविस्तर. मारोनी माता मोहद सुहदर येते सत्वर मी आलो. भरत बोलू लागलेला आहे, रामाला जाऊन सांगा तुझी आई मारली, भरत मारला, शत्रुघ्न मारला. इथलची सर्व अयोध्येमधली कथा रामाला आनंदाने सांगा असं भरत बोलू लागलेला आहे. ऐकोनी भ्रताचे वचन हनुमान अत्यंत विस्मयपण. याशी न देता समाधान गमन आपण करू नये. त्या वेळेला असणारा हनुमंताने विचार केला, काय केला तर चला म्हणतोय ना भरत, नाहीतरी म्हणला मी आता मोठा झालेलो आहे. लहानपणी सूर्याला माहितीये मी काय केलं होतं, आता तर म्हणला मी टणकच झालोय, काय बाबत आहे त्याची वर यायची. त्यावेळेला विचार केला, आता सर्व सविस्तर सांगितल्याशिवाय म्हणले मी पुढे जातच नाही, असा मनामध्ये विचार हनुमंताने केलेला आहे. उलांघिता भरताची राम क्षोभेल मानसी. जगी होईल अपेशी सज्जनाची उलांघिता. म्हणतात आता जर आपण या ठिकाणी काय करावं, भरताच्या शब्दाचं जर उल्लंघन केलं तर आपली अपकीर्ती होईल असा मनात विचार केला. औषधी मंद तेज होती वेगे क्षोभेल रघुपती. हे चुकवावी अपकीर्ती भरत चित्ती सुखावू. त्यावेळेला असणारा हनुमंतराय असा मनात विचार करतात, इकडं भरताचं समाधान करायचं, इकडं लक्ष्मणाला उठवायचं. आपल्याला जर वेळ लागला तर असणारं काय होणार आहे, ह्या वनस्पती असणाऱ्या मंदवतील, मग काय करावं असा दोन मन झाले कोणाचे, हनुमंताचे. आणि काय होऊ लागले, उद्या येता गबसती त्याशी मारीन निश्चिती. रवी माझी जाणे शक्ती बाळपणी ख्याती केली जे. पुन्हा विचार केला हनुमंतरायाने. जर हनुमंतराय म्हणतात जर सूर्यनारायण जर वर आला तर त्याला माहिती आहे मी बालपणीच असणारा त्याला रट्टा दाखवला होता का, मी आता तर टणक झालेलो आहे. आता तरी झालो टणक श्रीराम भजनिया वंचक. रवी बापुडे कोण मशक उद्या देखता यावया. काय आणि त्या भक्तीच्या जोरावर असणारा हनुमंत म्हणतात सूर्यनारायणाची उगवण्याची काय ताकद आहे, अशा प्रकारचं ते बोलू लागले. आयचे विचारोनी मानसी छळणे पुषे भरताशी. उद्या येता रवीशी अनर्थाशी कारण. भरताला सांगू लागलेलं हनुमंत बाबा, भरता आई सूर्यनारायण जर निघला तर अनर्थ होणार आहे, लक्ष्मण मरणार आहे असा भरताला हनुमंतराय. ऐकोनी कपीचे उत्तर पोळले भरताचे अंतर. बोल आधारिले खडतर कपी उत्तर ऐकत. ऐकल्यानंतर भरताला राग आला आणि राग आल्यानंतर भरत असणारा काय म्हणू लागलेला आहे, न साधता राम कार्याशी. उद्या पावता रवीशी समूळ छेदिन मी त्याशी. बाणाग्रेशी क्षणार्धे. असणारा भरताने सांगितलं हनुमंता, त्या जर सूर्यनारायणाने जर आपल्या कामामध्ये अडथळा आणला तर असणारा मी त्याला बाणाने शिक्षा लावीन असा तो भरत बोलू लागलेला. तुझ उशीर होईल जरी तरी सपवार्ता. बाणाग्री बसविल बाणाग्री बैसवोनी राम शरीरी क्षण माझारी पाठविन. भरताने सांगितलं हनुमंता मला पूर्ण कथा सांगा, आणि कथा सांगितल्यानंतर जर उशीर झाला तर मी माझ्या बाणाच्या टोकावर बसवणार आणि तुम्हाला बाणाच्या साह्याने असणारं मी लंकेला नेऊन सोडणार असा भरत बोलू लागला. एका जनार्दना शरण हनुमान देईल समाधान. अति गोड निरूपण सावधान परिसावे. जनार्दन स्वामी असणारे म्हणू लागलेले आहेत की या ठिकाणी असणारं भरताचं समाधान करायचंय असा हनुमंताने मनामध्ये निश्चय केलेला आहे. चतुर एका जनार्दना करिता तोफावाले. कथा शब्दाशी निज रूपली न तो झाला. सवय निज रूपी लिंग झाला तरी न राहे उगला. निज कथा गावया वाहिला राहू ठेला साक्षीत्वे. कदाचित चुकून जाये म्हणून याड उभा राये. सरसाची लागत आहे परता नव्हे अनुमात्र. त्यावेळेला असणारं म्हणू लागलेला चुकून जर असणारं काही झालं तर त्याच्यासाठी मी आहे असा तो भरत बोलू लागलेला.
तरी भरवासा नाही पोटी म्हणून श्रीरामाची मज गाठी घालवणी ठेलाव चटी अति संकटी सांडिना. त्यावेळेला असणारा म्हणू लागलेला आहे माझी आणि रामाची असणारी दोस्ती आहे, मी रामाचा सेवक आहे, माझी राम वाचक आहे असं भगवान माळी. लागले भगवान माळी. काहीही ना चले वाचक. मत शोधिता आहे का? हम बुद्धी चित्त क्षण व्रत मज. सूचक हनुमान होंडे. सूचक हनुमान होंडे. प्रभू राम रामचंद्र भगवान की जय. तो पाहताच नको पेटू. ही घ्यायची ना हीच का. प्रभु रामचंद्र भगवान की जय. लागला से जेते जेते काही नाचले मते शोधून बुद्धीची ते शिनव्रती मज केले. प्रभू रामचंद्रा तुम्हाला नमस्कार असो. भरत आणि हनुमंतराय आहेत. तर भरतजी म्हणू लागले हनुमंता जे काही म्हणले रामाची कथा आहे ती पण आम्हाला परिपूर्ण सांग असं म्हणल्यानंतर हनुमंतराय म्हणाले भरताला की सूर्य जर उदयाला आला तर काय करावं असं म्हणू लागले. सभय माझ्या करुणी गोळा एकाएकी पालटोनी ठेला उपाय सर्वता तुटला पडला पडल्या गववी. सभय माझ्या करुणी गोळा एकाएकी पालटोनी ठेला उपाय सर्वता तुटला पडल्या पडल्या गववी. असे हनुमंतराय म्हणले भरताला बोलू लागलेले आहेत हे भरता जे काही उपाय आहे ते सगळा शांत झालेला आहे. आता जी काही रामाची कथा आहे ती तुला सांगत आहे. जने मी मौनी राहे म्हणून वाचसी सोय होये निजकीर्ती सोय गाये करुणी काये मी आता. तर मी जर मौन धरलं तर मी म्हणले मी आपकीर्तीला जाणार आहे. मग मी काय करावा असा हनुमंतरायाने विचार केलेला आहे आणि रामाची कथा जी आहे ती सांगण्यासाठी भरताला तत्पर झालेले आहे. काही नाचले सर्वता चौखरी लोसी तत्वता शरण आलो साधू संता विचार आता मज सांगा. महाराजांनी काही करणं होत नाही म्हणून म्हणले मी साधू संताला शरण आलेला आहे. आता मी रामाची कथा भरताला सांगत आहे म्हणून हनुमंतराया भरताशी बोलत आहे. नेनो प्रेमाचे बोल प्रेम उतळ की सखोल नेने योजनी बोल बोल वक्ता केवळ श्रीराम. हे बोललेलं आहे हे बोल म्हणले कसं नेणं म्हणले काय म्हणले माझ्या मुखातून गेलेले आहेत पण हे सगळं जाणणारा प्रभू रामचंद्र आहे असं हनुमंतराया भरताशी बोलत आहे. नेनो पद बद व्युत्पत्ती रिगणाई संस्कृती लेखनी देऊन हाती राम निज कृती लिहिवितो. काका सांगू लागलेले आहेत की मला बळच लिहायला लावलेलं आहे. हे जे दीडकांड आहे ते प्रभू रामचंद्रांनी बळच माझ्या हातामध्ये लेखन दिलेले आहे आणि हे पूर्ण करायचं सांगितलेलं आहे. या लागी जी स्वामीनाथा मज बोल नाही सर्वता वरद हस्ते माझा माता ठेवून आता क्षमा कीजे. आणि माझ्या काही म्हणले माझ्याकडून चुका जरी झाल्या तरी म्हणले तुमचा वरद हस्त माझ्या माणसाकडे असावा तुमच्या आशीर्वादानं आणि हे लेखन करीत आहे. तव कृपाळू साधुजन उभय हस्ते आलिंगुन सोये बोलते झाले वचन अमृताहुनी सुखकारी. साधू संत आहे तुम्ही मला आलिंगन द्यायला आहे आणि माझ्यावर कृपा हस्त ठेवलेला आहे असे गावबा काका आणि बोलू लागलेले आहे. तू का भक्ती तोशी करुणा काय यासी होतोशी दिन वक्ता एक जनार्दन तेथे तू कोण परिहारा. आणि म्हणले तू भक्तीसाठी म्हणले आणि भगवंताचं स्तवन करू लागलेला आहे. तू एक वक्ता आहेस आणि ह्या ठिकाणी परिहार देण्यासाठी गावबा काका म्हणले नाथ महाराजाला शरणागती पद करू लागले. तुझे निमुखे हे कथा आवडली श्री रघुनाथा वाचे वचन आणि वक्ता सोये तत्वता हो निठेला. तुझ्या मुखातून जी कथा आहे ही कथा प्रभू रामचंद्रालाच आवडलेली आहे म्हणून तुझ्या मुखातून राहिलेलं हे कांदा
फूक भरोणी मस्केसी आवडे स्वामिकेच्या मानसी ध्वनी वाजवी जैसी तैसी सबंध मस्केसी असे ना. ते म्हणजे जसा एखादा पवा वाजणार असतो, वाजणार जसा पवा एकच असतो, पण वाजणार अलग अलग स्वर काढतात, तसं तुझ्या मुखातून म्हणजे प्रभू रामचंद्राला ही कथा ऐकण्याची आवड आहे असे नाथ बाबा बाबा काकाला बोलत आहे. येशे निज कृपा साधू वचन निवविला एका जनार्दन उल्हास पाहुनी चौगुण लोटांगणे विनवित. मग म्हणजे बाबा काका आहेत यांनी विनंतीपूर्वक केलेले आहे. नाथ महाराज प्रसन्न झालेले आहेत आणि त्याच्यावर आशीर्वाद देऊन पुढील कथेला सुरुवात केलेली आहे. पुढील संधान भरत रामकथा श्रावण करुणी कपीचे पूजन बाणी बैसवून बोलविलं. आणि पुढे जे भरत आहेत भरताला कथा प्रभू हनुमंतराया परिपूर्ण सांगतील आणि भरत आहे भरत हनुमंतरायाला त्या बाणावर बसतील आणि पुन्हा म्हणले अविद्याच्या लंकेच्या ठिकाणी पाठवतील असं सांगितलेलं आहे. स्वास्ती श्री भावार्थे रामायण कांडे विद्य कांडे कार्टिकाये भरत हनु मदर्शनम नाम सप्तस्त्वार अध्याय 47वा. प्रभु रामचंद्र भगवान की जय. वाचक राजभाऊ पवार. वाचक राजभाऊ पवार आहेत का? हरी महाराज सूचक झालेत. आता मग सगळे संपलेत. हे अभिमान माने. अभिमान माने वाचक. देखोनी भरत प्रेमासी नमन करोनी वेगेसी सांग वया राम कथेसी प्रेम कपेसी अनिवार. हनुमंतरायाने भरताला नमस्कार केलेला आहे आणि जी काय रामाची कथा आहे ही कथा प्रेमाने सांगण्यासाठी हनुमंतराय तयार झालेले आहे. आमानिचे मने सोय राम अनुभवने जगी राम रूप देखने भरतो अल्यंगणे केवी घडे. भरताने विचारलेलं आहे की सगळ्यामध्ये राम तू बघितलेला आहे, रामाची आणि तुझी संगत कशी झालेली आहे, तुझी आणि रामाची भेट का झालेली आहे, त्याच्यामुळे आलिंगन झालेलं आहे असं भरत म्हणजे हनुमंतरायाला विचारित आहे. बंधू धाकटा रामाचा तोही आम्ही रामसाचा केवी उलांगू याची वाचा लावीन कथेचा अन्वये. हनुमंतराय म्हणू लागलेले की प्रभू रामचंद्र आहेत, जसे मला गुरु आहेत त्यांचा बंधू म्हणजे धाकटा भरत आहे, जसे राम आहेत तसेच मला भरत आहेत, यांचं वचन मी उल्लंघू शकत नाही असं हनुमंतराय म्हणू लागलेले आहे. भरत एके सावधान चित्रकोटी रघुनंदन देऊनी तुम्हासी समाधान पुढारे गमन मांडिले. मला आता रामाची कथा सांगलेली आहे. चित्रकूटाच्या ठिकाणी पर्वताच्या ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी होता प्रभू रामचंद्राने तुम्हाला वाचक विठ्ठल महाराज वानखेडे. दान देऊन म्हणजे पुढे निघालेले आहे. घेऊन वाचक विठ्ठल अगस्ताच्या महाराज वानखेडे. भेटी सांगून या ग्रह गोष्टी श्रंगभंगीच्या ऋषी जगजेटी उठाउटी उदरीला. पत्नी नावाचे ऋषी आहेत त्या वाचक बब्रुवान वानखेडे. आश्रमाच्या ठिकाणी जाऊन बब्रुवान वानखेडे. मला समाधान दिलेलं आहे. पुढे राम निघालेले आहे. विरात येऊन या डावा सीता उचलोनी निघे ते दवा रामे करोनी बाण लावा महाबावो मारिला. नावाचा राक्षस आहे, त्या राक्षसाने सीतामाता मागे मागे चालू लागलेली आहे. चालत असताना अचानक विरोध आला आणि सीतामातेला उचलून घेऊन जाऊ लागलेला आहे. तर प्रभू रामचंद्राने एक बाण सोडला आणि त्याचा नाहीसा केलेला आहे. प्रभु रामचंद्र भगवान की जय. जटायुषी सख्य पडिले येऊनी पंचवटीसी राहिले आश्रम मनोरम रचिले राखण ठेविले जटायुषी. प्रभू रामचंद्र नाशिक पंचवटीच्या ठिकाणी गेलेले आहे आणि तिथं गेल्यानंतर जटायूची त्याची मैत्री झालेली आहे. राखण जटायूला ठेवलं असे हनुमंतराय भरताला आणि रामाने सांगू लागलेले आहे. करिता वनविहारासी सौमित्रे मारिले शंभरासी शूर्पणखा माता होय त्यासी लक्ष्मणाशी छळवाली. फळं आणण्यासाठी वन बघण्यासाठी गेलेले आहेत. अचानक म्हणले त्यांना खडगे नावाचं शस्त्र भेटलेलं आहे आणि ते शस्त्र
सौमित्रे केले विंदान सवेग छेदिले नाग